जेवणानंतरच्या काही अगदी सोप्या हालचाली आपल्या आरोग्यावर आणि आपल्या ऊर्जेवर किती मोठा परिणाम करू शकतात याचा कधी विचार केला आहे का? चला, आज आपण याच सोप्या पण जबरदस्त प्रभावी उपायांबद्दल बोलणार आहोत. जरा विचार करा, फक्त 10 मिनिटांचं एखादं साधं घरकाम रक्तातील साखरेची अचानक होणारी वाढ थांबवू शकतं? हे कसे शक्य आहे? चला तर मग यामागचं विज्ञान काय आहे ते समजून घेऊया. जेव्हा आपण कर्बोदकं आणि साखर असलेले पदार्थ खातो तेव्हा आपलं शरीर एका रोलर कोस्टर राईडवर जातं. आता या राईडचा नेमका अर्थ काय होतो आणि त्याचा आपल्यावर काय परिणाम होतो ते बघूया. जेवणानंतर आपल्या रक्तातील साखरेची पातळी एकदम वेगाने वाढते. याच गोष्टीला ग्लुकोज स्पाइक असं म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ही रक्तातल्या साखरेची एक मोठी लाटच असते असं समजा. आणि या ग्लुकोज स्पाइकमुळे काय होतं तर शरीरात सूज येते, पुन्हा पुन्हा काहीतरी गोड खाण्याची इच्छा होते आणि अचानक प्रचंड थकवा जाणवतो. म्हणूनच जेवणानंतर अनेकांना एकदम सुस्ती येते, काही काम करावंसं वाटत नाही. पण घाबरू नका, या समस्येवरचा उपाय आपल्या शरीरातच लपलेला आहे. आणि या कथेचे खरे हिरो आहेत आपले स्नायू, जे ग्लुकोजसाठी एखाद्या स्पंजसारखं काम करतात. आपल्या स्नायूंच्या पेशींमध्ये ना मायटोकॉन्ड्रिया नावाचे छोटे छोटे एनर्जीचे कारखाने असतात. त्यांचं काम काय तर रक्तातील ग्लुकोज शोषून घेणं आणि त्याचं रूपांतर ऊर्जेत म्हणजे आपल्यासाठीच्या इंधनात करणं. ही प्रक्रिया खूपच सोपी आहे. बघा, जेव्हा आपण हालचाल करतो तेव्हा आपले स्नायू आकुंचन पावतात. या कामासाठी मायटोकॉन्ड्रियाला ऊर्जा लागते आणि ही ऊर्जा मिळवण्यासाठी ते काय करतात तर रक्तातलं ग्लुकोज शोषून घेतात. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी आपोआप नियंत्रणात येते. चला तर मग हे विज्ञान आता प्रत्यक्षात कसं आणायचं ते पाहूया. जेवणानंतर साधारण 90 मिनिटांच्या आत करता येतील अशा 4 सोप्या हालचालींबद्दल जाणून घेऊया. पहिली आणि सगळ्यात सोपी हालचाल आहे सोलियस पुशअप, म्हणजे आपल्या पायाच्या पोटऱ्यांचा व्यायाम. हा तर तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी बसल्या बसल्या सुद्धा करू शकता. पायाच्या पोटऱ्यांमध्ये सोलियस नावाचा एक स्नायू असतो जो ग्लुकोज शोषून घेण्यासाठी खूपच जास्त प्रभावी आहे. एका अभ्यासात असं दिसून आलं की हा व्यायाम 5 तास केल्यामुळे ग्लुकोज स्पाइक तब्बल 52% कमी झाला. पण थांबा, आपल्याला 5 तास करायची काहीही गरज नाही. फक्त 10 मिनिटं जरी हा व्यायाम केला तरी त्याचा खूप चांगला परिणाम दिसून येतो. दुसरा पर्याय तर आपल्या सगळ्यांच्याच परिचयाचा आहे, तो म्हणजे फक्त 10 मिनिटे चालणे. यामुळे संपूर्ण शरीरातले स्नायू कामाला लागतात आणि ग्लुकोज वापरायला सुरुवात करतात. एका प्रयोगात भात आणि गोड सॉस असलेला पोके बाउल खाल्ल्यानंतर ग्लुकोजची पातळी खूप वाढली. पण तेच जेवण करून फक्त 10 मिनिटं चालल्यावर ग्लुकोजचा आलेख खूपच स्थिर राहिला. किती मोठा फरक आहे बघा. यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की यासाठी खूप वेळ देण्याची गरज नाहीये. फक्त 10 मिनिटं, अगदी 10 मिनिटं सुद्धा पुरेशी आहेत. तिसरा पर्याय थोडा वेगळा आहे पण आश्चर्यकारकपणे प्रभावी आहे. तो म्हणजे एअर स्क्वॉट्स. अलीकडच्या काही संशोधनातून याचं महत्त्व खूपच जास्त समोर आलं आहे. एका अभ्यासात तर एक भारी गोष्ट समोर आली. जेवणानंतर सलग 30 मिनिटं चालण्यापेक्षा दर 45 मिनिटांनी फक्त 10 स्क्वॅट्स करणं हे रक्तातील साखर कंट्रोल करण्यासाठी जास्त प्रभावी ठरलं. याचा अर्थ काय तर थोड्या थोड्या वेळाने केलेली छोटी हालचालसुद्धा खूप फायदेशीर ठरू शकते. आणि चौथा पर्याय तर सगळ्यात जास्त प्रॅक्टिकल आहे. याला आपण व्यायामाचा नाश्ता असंही म्हणू शकतो. म्हणजे जेवणानंतर एखादं छोटं घरकाम करणं, जसं की व्हॅक्यूम क्लिनिंग. उदाहरणार्थ, एक डोनट खाल्ल्यानंतर ग्लुकोजची पातळी खूप वाढते, बरोबर? पण तेच डोनट खाऊन जर 15 मिनिट व्हॅक्यूम क्लिनिंग केलं तर ही वाढ खूपच कमी होते. म्हणजे रोजच्या कामांमधूनही आपण हे सहज साध्य करू शकतो. पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. जेवणानंतर हालचाल करण्याचा ग्लुकोज नियंत्रणापलीकडेही एक खूप मोठा बोनस फायदा आहे जो अनेकदा आपल्या लक्षात येत नाही. हो, ग्लुकोज स्पाइक कमी करणं हे तर महत्त्वाचं आहेच, पण याच्या मागे आरोग्याचं आणखी एक मोठं रहस्य दडलेलं आहे जे समजून घेणं खूप गरजेचं आहे. सामान्यतः काय होतं, वाढलेली साखर कमी करण्यासाठी आपलं शरीर इन्शुलिन नावाचा हॉर्मोन तयार करतं. पण सतत जास्त इन्शुलिन तयार होणं हे आरोग्यासाठी अजिबात चांगलं नाही. आणि इथेच खरा गेम आहे. जेव्हा आपण हालचाल करतो तेव्हा आपले स्नायू अतिरिक्त इन्शुलिनच्या मदतीशिवाय थेट ग्लुकोज वापरतात. हा सगळ्यात मोठा फायदा आहे. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की व्यायामामुळे
आपण इन्सुलिनची पातळी न वाढवता रक्तातील साखर कमी करतो आणि हे आपल्या दीर्घकालीन आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. चला तर मग या ज्ञानाचा वापर आजपासूनच सुरू करूया. सुरुवात कशी करायची? अगदी सोपं आहे. हे आहेत ते 4 सोपे पर्याय. कामाच्या ठिकाणी बसून पोटऱ्यांचा व्यायाम, 10 मिनिटांचा छोटा वॉक, काही एअर स्क्वॉट्स किंवा एखादं साधंसं घरकाम. यापैकी कोणताही एक निवडा. तर मग विचार करा, यापैकी कोणती 10 मिनिटांची सवय आपण आजपासूनच आपल्या आयुष्यात समाविष्ट करू शकतो. लक्षात ठेवा, एक छोटासा बदल आपल्या ऊर्जेवर आणि आरोग्यावर खूप मोठा परिणाम करू शकतो.